पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। येरवाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कारवाईच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तांकडे तक्रार। समस्त हिंदू आघाडीकडून सदर निवेदनात पक्षपाती वर्तन, तक्रारी नोंदवण्यास टाळाटाळ आणि कथित गैरवर्तनाचे अनेक आरोप। पुणे शहरातील येरवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करत समस्त हिंदू आघाडीच्या वतीने पोलीस उपायुक्त परिमंडल क्रमांक 4 यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून सादर करण्यात आली आहे। तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे काही नागरिकांनी दिलेल्या तक्रारी तात्काळ नोंदवून न घेणे, तक्रारदारांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप, तसेच काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींविरुद्धच गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। निवेदनात काही विशिष्ट व्यक्तींशी संबंधित प्रकरणांचाही उल्लेख करण्यात आला असून काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कथित संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार तक्रारी असूनही पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा दावाही करण्यात आलाय। शिवजयंतीच्या दिवशी एका अल्पवयीन मुलाने फटाके फोडल्याच्या घटनेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः हस्तक्षेप करून मुलाला दमदाटी केल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे। या घटनेबाबत योग्य चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय काही जमीन व्यवहार, स्थानिक गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, समाजात तेढ निर्माण होईल अशा घटनांकडे दुर्लक्ष आणि काही व्यक्तींशी कथित आर्थिक संबंध असल्याचे आरोपही निवेदनात करण्यात आले आहेत। मात्र या सर्व आरोपांना अद्याप कोणत्याही अधिकृत यंत्रणेने दुजोरा दिलेला नाही। तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदली, त्यांच्या कार्याची चौकशी आणि दोषी आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाईची मागणी केली आहे। अधिकृत भूमिका अद्याप समोर नाही। या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी किंवा पुणे पोलीस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झाली नाही। ती प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल। 14 मे रोजी एका हिंदू समाजाच्या भगिनीवरती ज्याद्यांच्या टोळक्याने, लांडग्यांच्या टोळक्याने भर पोलीस स्टेशन मध्ये जिहादी अधिकाऱ्यांसमोर जो काही हल्ला केला होता, जो काही उत्पात माजवला होता, त्या उत्पाताला प्रतिघात म्हणून आमचे सर्व समस्त हिंदू आघाडीचे कार्यकर्ते, सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी गेले होते, त्या भगिनीची रक्षा करण्यासाठी गेले होते। परंतु जे आमचे कार्यकर्ते रक्षणासाठी गेले होते त्याच कार्यकर्त्यांवरती या जिहादी अधिकाऱ्यांनी खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती नको असे अधिक गुन्हे दाखल केले। प्रथमतः आम्ही या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो, धिक्कार व्यक्त करतो की जो हिंदू समाजाचा तरुण त्या ठिकाणी आमच्या भगिनीला वाचवण्यासाठी गेला होता, त्याच तरुणावरती खोटे गुन्हे दाखल करतात। यासाठी आम्ही या सर्व समस्त हिंदू आघाडी, सकल हिंदू समाज या ठिकाणी आज डीसीपी रजनीकांत साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत की अशा अधिकाऱ्याला आपण लवकरात लवकर सस्पेंड करावं। दुसरा एक प्रकार, विठ्ठल जिवाडे नामक एक हिंदू समाजाचा तरुण कल्याणी नगर भागामध्ये काम करत होता आणि या तरुणाला 5 ते 6 जिहाद्यांनी नागडा करून या कल्याणी नगर परिसरामध्ये मारलं। त्याचबरोबर बंदुकीच्या धाकावरती त्याला 7व्या मजल्यावरती घेऊन गेले। 7व्या मजल्यावरती त्याच्याबरोबर परत मारहाण करण्यात आली आणि मारहाण झाल्यानंतर कैची घेऊन आता याचा आपण सुनता करू अशा पद्धतीने विकृत मानसिकता या जिहाद्यांची त्या ठिकाणी दिसली। हा तरुण व आम्ही सर्व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते, समस्त हिंदू आघाडीचे कार्यकर्ते या जिहादी अधिकाऱ्याकडे त्याची तक्रार करण्यासाठी गेलो होतो। आमची तक्रार लिहून घेतो म्हटला, पण जो आझम नावाचा जिहादी आहे त्याच्याकडनं या अधिकाऱ्याने पैसे घालले आणि आमची तक्रार दाखल करून घेतली नाही। उलट त्या विठ्ठलला त्यांनी नोटीस पाठवली की तुझी संपूर्ण चौकशी झालेली आहे। हालाकी एकदा पण त्याला चौकशीला बोलावलं नाही आणि असा जो जिहादी अधिकारी आहे हा आपल्या येरवडा भागात कार्यावर आहे। आमची पोलीस प्रशासनाला व शासनाला, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना यांना विनंती आहे की अशा जिहादी अधिकाऱ्यांना या ठिकाणी खुर्चीवर बसवू नका, अशा अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा। आत्ताच आम्हाला असं कळालं की या अधिकाऱ्याचं आता प्रमोशन होतं एसीपी म्हणून। जर या अधिकाऱ्याचे प्रमोशन झालं तर भविष्यात अनेक हिंदूंवर हा अशाच पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करणार। त्यामुळं माझी देशाचे नरेंद्र मोदीजी असतील, राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब असतील, यांना विनंती आहे
की अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करावं, त्यांचं एसीपी प्रमोशन थांबवावं, एवढीच या ठिकाणी विनंती करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बोला गणपती बाप्पा. बंधूंनो आणि भगिनींनो, एका अतिशय महत्वाच्या समस्येसाठी आपण आज या ठिकाणी जमलेले आहात. माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. वसुधा गरड या महिलेवर जो विनयभंग झाला त्याच्याबद्दल तक्रार घ्यायला सुरुवातीला टाळाटाळ कोणी केली आणि हिंदू समाजाच्या महिलांच्या रक्षणासाठी भांडणाऱ्या अनिरुद्ध लष्करे आणि विक्रमसिंह राजपुरोहित यांच्यावर खोटी केस कोणी टाकली. विठ्ठल जिवाडे या माणसाला मुसलमान होण्यासाठी सक्ती करण्यात आलेली होती, मारहाण करण्यात आलेली होती. अभिनंदन केलं पाहिजे विठ्ठल जिवाडेचं की त्याने हिंदू धर्म सोडायला नकार दिला, मारहाण सहन केली. परंतु विठ्ठल जिवाडेची तक्रार कोणी दाखल करून घेतलं नाही. आझम शेख आणि अली मर्चंट यांच्याकडे जी बनावट पिस्तूल आहेत, ती पिस्तूल त्यांच्याकडे असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई कोण करत नाही. बॉलर पब मधून दर महिन्याला 5 लाख रुपयाची भाड कोण खातो? मणियार ट्रस्टची जागा, मणियार ट्रस्टच्या नावावर आगा खान पॅलेसच्या शेजारची 10 एकर जागा हडप करण्यासाठी लँड माफियांना मदत कोणी केली? गडकरी नावाचा एक सामान्य नागरिक एका मुस्लिम व्यक्तीविरुद्ध कंप्लेंट द्यायला गेला असताना तुझ्यावर पोस्को ची केस टाकतो अशी धमकी कोणी दिली? मित्रांनो, असे मी कमीत कमी 50 प्रश्न तुम्हाला सांगू शकेन. सगळ्याचं उत्तर एकच आहे, हरामखोर अंजुम बागवान. अरे, पुण्याच्या पोलीस कमिशनरला थोडी तरी काळजी पाहिजे पुणे शहराची, पुण्याच्या सुरक्षेची. शांतिरक्षक सोसायटीमध्ये लव जिहाद चालू आहे, लँड जिहाद चालू आहे, फ्लॅट जिहाद चालू आहे. अंजुम बागवानच्या पाठिंब्यामुळे त्या ठिकाणी मुसलमान गुंड घुसतात आणि हिंदू लोकांना बेघर करून फ्लॅटला टाळ्या ठोकतात. पलीकडं येरवडा पोलीस स्टेशनच्या समोर एक इमारत आहे, साईबा चहाचं तिथे एक दुकान आहे. त्या दुकानातले सगळे फ्लॅट्स जे त्यांनी ताब्यात घेतलेले आहे. हे चाललंय काय? काही दिवसांनी या येरवड्याचं रूपांतर पाकिस्तानमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, कोंडव्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि रोज रात्री अंजुम बागवानच्या केबिन मध्ये अनवर पठाण, आझम शेख, अली मर्चंट, सलीम कांबोळी हे सगळे गुन्हेगार बसलेले असतात आणि हे सगळे सफेद कपड्यातले गुन्हेगार आहेत. या हरामखोरांवर एकही केस झालेली नाही. कारण काय? या सगळ्यांचं उष्ट कोण खातं? अरे बोला की, उष्ट खाणारा माणूस आहे नीच आणि नालायक. आणि हा या ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून आहे. आम्ही 1 महिन्यापूर्वी, या गोयल साहेब, आम्ही 1 महिन्यापूर्वी तक्रार दिली लेखी. 14 मेला संभाजी महाराजांची इंग्रजी दिनांकाप्रमाणे जयंती होती आणि इंग्रजी दिनांकाप्रमाणे जयंतीच्या दिवशी आहे त्याच दिवशी या नागपूर चाळीमध्ये हिंदू स्त्रीचा विनयभंग होतो. तिला घाणेरड्या हावभाव करून
किंवा घाबरून टाकण्यात येतं. आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे महिलांच्या राहिले होते, शिवाजी महाराजांची शिकवण आहे, प्रत्येक स्त्री या आदिशक्तीचं रूप आहे, प्रत्येक स्त्री ही मातेचं रूप आहे. आणि त्या मातेच्या संरक्षणासाठी, मातेच्या सुरक्षेसाठी जे संभाजी महाराजांचे भक्त पोलीस स्टेशन मध्ये गेले होते त्यांच्यावर केस केली. 14 मेच्या रात्री की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माते की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की गौ माते की भारत माते की ओम नमो पार्वती पते हर 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 जय श्री राम जय जय श्री राम. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. एक ही नारा एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम, एक ही नारा एक ही नाम. जय श्री राम, जय श्री राम. चले जाओ चले जाओ, अंजुम भगवान चले जाओ. अरे या हिंदू देशच्या अधिकाराचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या हिंदू देशच्या अंजुमन दाखवांचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. चले जाओ चले जाओ, अंजुम भगवान चले जाओ, चले जाओ चले जाओ, अंजुम भगवान चले जाओ. या हिंदू देशच्या अधिकाराचं करायचं काय, खाली डोकं वर या पाय, हिंदू देशच्या अंजुमन दाखवांचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. महादेव. चले जाओ चले जाओ, अंजुम भगवान चले जाओ, चले जाओ चले जाओ. अंजुम भगवान चले जाओ. अरे हिंदू देशच्या अधिकाराचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या जिहादी अधिकाराचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, जिहादाला खतपाणी घालणाऱ्या अधिकाराचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. चले जाओ चले जाओ, चले जाओ, चले जाओ चले जाओ. अंजुम भगवान चले जाओ, अरे या जिहादी अधिकाराचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, जिहादाला खतपाणी घालणाऱ्या अधिकाराचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. चले जाओ चले जाओ. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. महादेव. अरे हिंदू द्वेष्ट अंजुम भगवान, अरे हिंदू द्वेष्ट अंजुम भगवान, चले जाओ, चले जाओ. अरे हिंदू द्वेष्ट अंजुम भगवान, मुर्दाबाद, मुर्दाबाद, अरे हिंदू द्वेष्ट अंजुम भगवान, मुर्दाबाद, मुर्दाबाद, अरे मुस्लिम दार्जिना अंजुम भगवान, मुर्दाबाद, मुर्दाबाद, अरे मुस्लिम दार्जिना अंजुम भगवान. मुर्दाबाद, मुर्दाबाद. बोला भारत माता की जय, बोला भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे. मातरम. अरे या जिहादी अधिकाराचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या जिहादी अधिकाराचं करायचं काय. खाली डोकं वर पाय, अंजुम भगवानचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. हिंदू द्वेष्ट अंजुम भगवान, हिंदू द्वेष्ट अंजुम भगवान. मुर्दाबाद, मुर्दाबाद. बोला भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे. मातरम. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, बोला भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे. मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. जय श्रीराम. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अजय सोनवणे.